नमस्कार श्रोतेहो. 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आजच्या या मराठी राजभाषा गौरव दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. 27 फेब्रुवारी हा वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस. 2013 सालापासून कुसुमाग्रजांचा वाढदिवस आपण मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आज भारत देशामध्ये 2 राज्य अशी आहेत ज्यांची राजभाषा मराठी आहे. त्यातील पहिलं राष्ट्र म्हणजे ज्याच्या नावातच राष्ट्र आहे असा महाराष्ट्र, आणि दुसरं ज्याला समुद्रकिनारा आणि नैसर्गिक सौंदर्याने नटवलं आहे असं आपल्या शेजारचंच राज्य म्हणजे गोवा राज्य. 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1 मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. 1964 साली त्या काळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 1 मे हा मराठी राजभाषा दिन किंवा जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करायचं घोषित केलं. आणि तेव्हापासून आपण 1 मे हा महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा दिन आणि जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणूनही साजरा करतो. म्हणजे 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा गौरव दिन, तर 1 मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. मराठी ही भारतामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या सूचीमध्ये 3री आहे. तर जगाच्या पाठीवर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या सूचीमध्ये मराठी ही 10व्या क्रमांकावर आहे. आज जगाच्या पाठीवर जवळजवळ 10 कोटी लोक मराठी बोलतात. मोडेन पण वाकणार नाही असा खंबीर, कणखर आणि स्वाभिमान देणारी मराठी भाषा दुसरीकडे अमृता ते पैजा जिंकी इतकी मधुरही आहे. या महाराष्ट्राच्या मराठीची संपन्नता, समृद्धता काय ती वर्णावी. ज्ञानेश्वरांनी मराठी रुजवली, संत तुकाराम महाराजांनी ती जगवली, शिवरायांनी ती प्राचीन अतिक्रमणांपासून वाचवली, आणि कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर यासारख्या कवींनी, यासारख्या लेखकांनी ती बहरवली. शिवाजी महाराजांनी पहिला मराठीचा राजकोश तयार करून घेतला. या मराठीची काय ती समृद्धता. आपण जी घालतो पायात ती चप्पल, प्रभू रामचंद्रांच्या पादुका, रामदास स्वामींच्या खडावा, कष्टकरी कामगाराच्या पायातल्या वहाणा. आपण देवासमोर बसून नामस्मरण केल्यानंतर कपाळाला लावतो तो टिळा, ती रक्षा. वारकरी आपल्या कपाळाला लावतो तो टिळा. शिवशंभू आपल्या सगळ्या शरीराला आणि कपाळाला लावतात ते भस्म. साईबाबांच्या मंदिरामध्ये असते ती उदी, आणि परसातल्या त्या चुलीमध्ये असते ती राख. शब्द वेगळे, भावार्थ वेगळे, एवढी ही संपन्नता, एवढी ही समृद्धता माझ्या मराठीची. मला अभिमान आहे, आनंद आहे, गौरव आहे की मी मराठी, माझी मातृभाषा मराठी आणि माझी राजभाषा सुद्धा मराठी. पुन्हा एकदा या मराठी गौरव दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.